पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांना मी अभिवादन सादर करतो। आणि हा जो महिना आपण म्हणतो आनंदाचा महिना, आम्ही असं यासाठी की येशू ख्रिस्त आमच्यासाठी जे त्याने करायला पाहिजे त्याने सर्व करून ठेवलेले, आज आम्ही त्याचा उत्सव साजरा करत आहोत। यावेळेस आपण यशायाचा ग्रंथ 9 अध्याय 6 वचन, तत्पूर्वी मी 1 ते 5 वचन वाचतो म्हणजे आम्हाला ते अगदी सहज समजेल। तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही। त्याने मागील काळी जुबलून प्रांत व नप्ताली प्रांत यांची प्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्र तीरीचा प्रदेश, यार्दनेच्या पलीकडचा प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, हालेलुया, गालिल यांची तो प्रतिष्ठा करेल। अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे। तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे। हंगामाच्या उत्सव समयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तू समोर आनंद करीतात। कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणारा सोटा सोडिला आहे। युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत। कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील। त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणते, जे आपण पाहणार आहोत। कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, का असं म्हटलेलं यशया म्हणतो। आणि हे जे लिहिलेलं आहे, मी मागच्या वेळेसही तुम्हाला सांगितलं, हे जवळजवळ 790 ते 722 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी असं करतात, त्यावेळेस उलट मोजलं जातं। अभ्यास केला तर त्यातून तुम्हाला कळेल की ते असं उलट मोजत येतात। जवळजवळ हा 800 थोडासा प्लस 800 प्लस वर्षापूर्वी किंवा 1001 धरा त्याच्यात वर्षापूर्वी हे लिहिलं गेलेलं आहे। आणि त्याच्या आधी काही संदेष्टाने लिहिलं गेलेलं आहे। जवळजवळ मी तुम्हाला सांगतो, हे आज आपण जेव्हा मी अभ्यास करत होतो, अद्भुत अशा गोष्टी आहेत की ज्या देवाने आज नव्हे हजारो वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट ती प्रत्ययास आलेली आहे। जर ती गोष्ट प्रत्ययास आलेली आहे तर ही गोष्ट प्रत्ययास येणार आहे, येशू ख्रिस्त मला घेऊन जाण्यास येणार आहे। जर त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत तर ह्या गोष्टी सुद्धा पूर्ण होणार आहेत। हालेलुया। आणि म्हणून मला आनंद करायचा आहे, म्हणून मला उत्सव करायचा आहे, पण तो आनंद नुसता वरवर नसावा। आज बरेच जण प्रभू येशू जन्मोत्सवाचा आनंद करत आहेत, परंतु आज नको त्या गोष्टींनी थांड मांडलेलं आहे। मी स्पष्ट सांगतो, ख्रिसमस बुड्डा, सॅन्टा, ख्रिसमस ट्री, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या येशूच्या जन्माशी नाही आहेत, सैतानाने त्या पेरलेल्या आहेत। पण जे शास्त्रोक्त आहे, ज्या शास्त्रोक्त गोष्टी आहेत त्याच आम्हाला घ्यायच्या आहेत। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण इसवी सनाची सुरुवातच येशूच्या जन्मानंतर झालेली आहे। जर तू म्हणत असेल मी येशूवर विश्वास ठेवत नाही, नको ठेवू, पण तू जे तारखेवरती विश्वास ठेवतोस ना, ती तारीखच येशू ख्रिस्ताला इंडिकेट करते। येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच तारखेला सुरुवात झालेली आहे। कोणतीही गोष्ट घ्या, म्हणून मला आनंद वाटतो की आज ज्या देवाची आम्ही स्तुती करतो, ज्या देवावरती आम्ही विश्वास ठेवतो, ज्या देवाने आज आम्हाला आपलं म्हटलेलं आहे, आज त्याला किती धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे। कारण देव जो आहे तो अद्भुत आहे। समजून घ्या त्या देवाला। आज तो म्हटलेला आहे कारण आम्हासाठी, कारण म्हणजे कारण हे उभयान्वयी अव्ययी आहे। 2 शब्दांना जोडणारं वाक्य आहे। 2 शब्दांना जोडणार म्हणजे वरती काहीतरी घडलेलं आहे। तिथं म्हटलेले कोणता प्रांत? यार्देन पलीकडचा प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ, गालिल। त्या गालिलमध्ये अनेक प्रांत आहेत आणि तिथे लोकांची प्रतिष्ठा झाली होती। त्यांना प्रतिष्ठा तिथं स्पष्ट म्हटलेले, काय म्हटलेले? यांची तो प्रतिष्ठा करील। आजही सैतानाने आमची प्रतिष्ठा केलेली आहे, पण आज आमची प्रतिष्ठा करण्यासाठी फार सुंदर गोष्टी आहेत।
पण मला फक्त तुम्हाला हे सांगायचंय, आम्हासाठी बाळ जन्मलेलं आहे. कारण काय? आमची प्रतिष्ठा झालेली आहे. त्यातलं एक पहिलं कारण आहे. आणि वर वाचलं ते 1 2 3 4 5 बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला तुम्हाला त्याच्याकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं नाही. मला तुम्हाला याकडे केंद्रित करायचं आहे की तो आमच्यासाठी बाळ झालेला. प्रश्न करत होतो वाय, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आज तो तुमच्यासाठी, आज 4 गोष्टी आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अद्भुत अशा गोष्टी आहेत. आणि त्या अप्रतिष्ठेमधल्या काही गोष्टी 2 पॉइंट त्याच्यामध्ये ते मी पण घेणार आहे. या ठिकाणी जो यशया संदेष्टा आहे, त्या यशया संदेष्टाने जवळजवळ येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 790 ते 722 हा त्याचा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये त्याने जे देवाच्या आत्म्याने त्याला प्रगट केलं ते तो बोलला. काय बोलला? त्याच्या आधी पण वाचलं तुम्ही, मागच्या आठवड्यात आपण पाहिलं याच्यावरती की यशया 7:14 मध्ये, पहा यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. प्रभू तुम्हाला चिन्ह देत आहे. काय चिन्ह देत आहे? पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, म्हणजे आम्हा सानिध्य देव. हे यशया जवळजवळ 800 वर्ष धरा, त्याच्यामधलं पुढं मागं पुढं. इतक्या वर्षांनंतर सुद्धा जे देव बोललेलं आहे ते अस्तित्वात आलेलं आहे. हालेलुया. आता मला तुमचं लक्ष करायचंय की कारण हा शब्द, कारण कसे आहेत? अनेक कारण आहेत त्याच्यावरती. म्हणून त्यापैकी ही 2 कारण. कारण आम्हासाठी, फॉर व्हॉट? कारण आम्हासाठी, टू अस. इथं म्हटलेले इंग्रजीमध्ये मी त्याचं टायटल लिहिले फॉर अँड टू अस. असला तिथं मी हे बायबलमध्ये माझ्या असं अपॉस्ट्रोफी असं कंसामध्ये केलेलं आहे. अस अँड टू अस अ चाइल्ड इज बॉर्न. किती अद्भुत गोष्ट आहे. देव चाइल्ड, बाळ झाला. ज्याने आकाश पृथ्वी निर्माण केली तो देव तुमच्या आणि माझ्यासाठी मानव झाला. नॉट मानव, ही बिकेम अ चाइल्ड. हालेलुया. इतकी अद्भुत गोष्ट आहे. इतकं तो प्रेम करतो, त्या प्रेमा खातर. आणि म्हणून आज आम्हाला LOVE हा शब्दच नाही समजलेला आहे. आणि तो समजण्यासाठी आम्हाला तो LOV याच्याकडे गेलं पाहिजे. कारण देव प्रीती आहे. गॉड इज लव्ह. ओके. तो आम्हासाठी आज त्याच्या पुढचा भाग आपण बघणार आहोत. या ठिकाणी म्हटलेलं आहे फ्रॉम द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. 4 गोष्टी मला याच्यात सापडल्या. आणि मी तोपर्यंत प्रभू मला तुझ्यापासूनच्या गोष्टी दे, माझ्या मनच्या नाही. फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड कुठलं? आता तुम्ही जगाची निर्मिती पाहता. मी तुम्हाला म्हणतो हा जगाच्या निर्मितीच्या आधीचा आहे. हालेलुया. ज्याने जग निर्माण केलं त्याच्या निर्मितीच्या आधीचा आहे. म्हणजे देव जो आहे ह्याला कोणी घडवलेला नाहीये. तो स्वतःची निर्मिती अशी आहे. त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. बट ही इज अ क्रिएटर. ही बिकेम अ चाइल्ड. अंडरस्टँड द मिनिंग. काय झालेलं आहे? निर्माण करता निर्मितीच्या पोटामध्ये आला. हालेलुया. कशासाठी? फॉर टू यू अँड मी अँड टू अस. तुमच्या आणि माझ्यासाठी. काय म्हटलेलं आहे? फाउंडेशन या वचनाकडे मला लक्ष केंद्रित करायचंय. त्यासाठी आपण वाचणार आहोत. आम्ही पृथ्वीचं फक्त जग आणि जगातल्या गोष्टी पृथ्वी एवढंच बघतो. मला तुम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन जायचंय. वाय 4 गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. प्रकटीकरण याचा 13वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्याला श्वापदाला नमन करतील. मला त्याच्यातलं भाग नाही घ्यायचा आहे, मला आधीचा भाग घ्यायचा आहे. तसं श्वापद येणार आहे. आणि ज्या गोष्टी घडत आहेत तुम्ही पृथ्वीवरती जे पाहतात ते श्वापदाच्या चिन्हाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. आणि पृथ्वी तयार आहे.
पण तिथे लिहिलेले आहे, याचा अभ्यास करत होतो, मला इतका आनंद झाला की आमचा देव किती परफेक्ट आहे. त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी काय म्हटलेले, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपूर्वी, म्हणून मला या ठिकाणी जे मी म्हटलेले फ्रॉम द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड, जगाची स्थापना होण्यापूर्वी त्याने तुम्हाला आणि मला आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आता माझा कॉल काय आहे, माझा रिकॉल काय आहे, त्याने मला त्याच्या नेत्राने पाहिलेलं आहे. त्याने ज्याच्या नजरेने आम्हाला पाहिलेलं आहे ते मी तशाच पद्धतीनं त्याला प्रतिसाद देत आहे काय, हा प्रश्न आमचा आहे. इथे प्रॉब्लेम येतो की आम्ही देवाला प्रतिसाद न दिल्या कारणानं आम्ही त्याची वदलेल्या कोकऱ्याच्या यादीत जगाची स्थापना, आता जगाची स्थापना म्हणजे जगाची स्थापना झाली त्यापूर्वी काहीतरी होतं. आता हा विषय मोठा आहे, फार मोठा विषय. मला तुम्हाला सांगायचंय की हा निर्माण करता जगाची स्थापना होण्यापूर्वी काय करत होता, कुठं होता, वाचूया. या ठिकाणी वदलेला कोकरा. आता हा वदलेला कोकरा ज्यावेळेस मानवाची निर्मिती झाली त्याच वेळेस देवाने जे प्रॉमिस दिलं होतं त्याच्याशी संबंधित आहे वदलेला कोकरा. आणि या वदलेल्या कोकऱ्याची एक यादी आहे, एक पुस्तक आहे, एक मोठं पुस्तक आहे. त्या पुस्तकात तुमचं नाव लिहिलेलं आहे काय, खात्री करून घ्या. बरेच जण लोक असे आहेत की ज्यांना असं वाटत नाही मी ह्या चर्चला जातो, त्या चर्चला जातो. कुठल्याही चर्चला जात असाल तो माझा प्रश्न नाही, पण माझा हा प्रश्न आहे, तुमचा नव्याने जन्म झालेला आहे काय. सण वार रूढी पिढी या करू नये, मला असं नाही म्हणायचं. मला हे म्हणायचंय की तुम्ही जे लोक बॉर्न अगेन आहे याची खात्री करून घ्या की माझा नव्याने जन्म झालेला आहे काय. कारण इथं क्लिअर स्पष्ट म्हटलेलं आहे त्यांची नावं जीवनी पुस्तकात नाही, ते त्या श्वापदाला नमन करतील आणि देव आम्हाला त्यापासून वाचवणार आहे. आता मला जे दोन शब्द तुम्हाला एम्फसाइज करायचे, जगाची स्थापना आणि वदलेला कोकरा. वाय द फाउंडेशन, मी जो शब्द वापरला का, अनटू अस, बघा परत मी येतो या ठिकाणी, अनटू अस, कारण आम्हासाठी बाळ जन्मला. मी प्रश्न केला वाय ही बिकेम अ चाइल्ड, कारण तो आमच्यासाठी बाळ झालेला आहे. काय बाळ झालेला आहे, त्यातलं पहिली गोष्ट आहे फाउंडेशन, फ्रॉम द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. जगाची निर्मिती होण्यापूर्वी काहीतरी एक स्ट्रॉंग असं होतं, त्या देवाने त्याच्या नजरेने तुम्हाला आणि मला पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, काय पाहिलं होतं, आताच मी वाचलं की ज्या कोणाची नावे, तुमचं प्रत्येकाला नाव दिलेलं नाव, ते नाव वदलेल्या, नुसतं कोकरा नाही, वदलेल्या कोकऱ्याच्या यादीमध्ये. आता हे वदलेला कोकरा आणि जगाची स्थापना या दोन शब्द मी तुम्हाला एम्फसाइज करणार आहे, याच्यावरती मनन करणार आहोत आपण. आणि म्हणून मला तुम्हाला दोन शब्द मला मनन करायचे, मग आम्हाला नीट समजेल. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वदलेला कोकरा पाहण्यासाठी उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये आपण जाऊ. या ठिकाणी जो आदाम आणि हवा देवाने निर्माण केली होती, पण जो फॉलन पडलेला जो मनुष्य आहे त्याच्यासाठी देवाने एक योजना आखली. ती योजना काय होती, ती जी योजना होती त्या योजनेमध्ये देवाची योजना अशी होती की पडलेल्या माणसाचं पुनर्जीवन करावं, पडलेल्या माणसाला पुन्हा उभं करावं, पडलेल्या माणसाला पुन्हा देवाच्या सान्निध्यात यावं. म्हणून त्याने तिथेच ती योजना आखली होती. कुठे पहा, उत्पत्ती 3:15 मध्ये काय म्हणतो, आणि तू व स्त्री, तू म्हणजे कोण, जे सैतानाला तो म्हटला, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती, तुझी संतती व तिची संतती. आता ही संतती हा सिंग्युलर शब्द आहे, मागच्या आठवड्यात आपण पाहिला होता. ही संतती येशू ख्रिस्ताला इंडिकेट करते. ती स्त्रीची संतती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून येशू ख्रिस्तच आहे. आणि या येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेलं आहे, त्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन, ती तुझे डोके फोडील आणि तू त्यांची टाच फोडशील. आणि हे डोकं येशू ख्रिस्ताने काल्वरीवरती 2000 वर्षापूर्वीच फोडलेलं आहे. म्हणून त्याला स्कल हा शब्द आलेला आहे. त्याचा ग्रीक शब्द घ्या, हिब्रू शब्द घ्या. स्कल म्हणजे कवटी
मागे आपण अभ्यास केलेला आहे. हे डोकं त्यांनी तिथंच फोडलेलं आहे काल्वरीवरती 2000 वर्षापूर्वी. हीच ती संतती आहे. म्हणून हा वदलेला कोकरा पण तुम्ही नीट खाली वाचलं तर तो वदलेला कोकरा येशू ख्रिस्त आहे. आता या वदलेल्या कोकऱ्याच्या यादीत जगाच्या स्थापनेपूर्वी, म्हणून मी तुम्हाला या वचनाकडे घेऊन जाते. आता या ठिकाणी काय म्हटलेले, तो असं म्हणतो जगाच्या स्थापनेपूर्वी. जगाच्या स्थापनेपूर्वी जाण्यासाठी या ठिकाणी आज आम्हाला तो जो वदलेला कोकरा म्हणजे त्याला म्हटलेले स्लॅम स्लेन, तो वधण्यात आला. कारण पवित्र रक्त मानवाकडे नव्हतंच, पृथ्वीवर पवित्र रक्तच नव्हतं, म्हणून देव स्वतः ते पवित्र रक्त घेऊन आमच्यासाठी पृथ्वीवर आला. होली ब्लड स्वतः जीसस क्राइस्ट कॅरीड. त्याचं पवित्र रक्त, कोणाच्या मानवी इच्छेने त्याचा जन्म झालेला नाही. कुमारी गर्भवती होईल. करून दाखवा, कुठली असं होऊ शकतं का? एखादी स्त्री पुरुषाच्या संबंधाशिवाय बाळाला जन्म देऊ शकते का? आता जे स्टेट टेस्ट ट्यूब बेबी आलेले त्याच्यामध्ये पण शुक्राणू स्त्रियांमध्ये सोडले जातात गर्भाशयामध्ये, पण तिथं काही सोडलेलं नाही. इट इज अ फ्लेश. प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला, शब्दच देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली, तुमच्या आणि माझ्यासाठी. काय या ठिकाणी? ग्रेट फाउंडेशन ऑफ आवर होप. कारण जी आशा आदाम आणि हवेने गमावली होती त्यातलं पहिलं कारण आहे ग्रेट फाउंडेशन ऑफ आवर होप. आज आम्हाला आशा त्याने प्राप्त करून दिलेली आहे. सगळ्यात मोठं रिझन जे आहे तो बिकेम अ चाइल्ड फॉर व्हॉट ही गेव द होप, ग्रेट होप. म्हणून मोठी आशा त्याने आम्हाला दिलेली आहे. अँड फाउंडेशन ऑफ आवर जॉय. 4 गोष्टी मी तुम्हाला म्हटलेले. फ्रॉम द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड, त्याच्याकडे येणार आहे मी, पण कुठली आशा? ग्रेट फाउंडेशन ऑफ आवर होप अँड फाउंडेशन ऑफ आवर जॉय, टाइम्स ऑफ अ ग्रेटेस्ट ग्रीफ अँड फिअर. सर्व प्रकारचे क्लेश, शोक आणि भय त्याने आमच्यापासून काढून नेलेले आहे. या 3 गोष्टी मी याच्यात पाहतो. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, आज जो कोणी त्या वधस्तंभाकडे पाहतो त्या शापित झाल्या कारणाने आमचे शाप, आमचे क्लेश नाहीसे झालेले आहेत. जे तुम्ही श्रीमंत असे आहात, तुम्ही धनवान असे आहात, कारण तो तुमच्यासाठी दरिद्री झाला. आज तो आमच्यासाठी सन ऑफ मॅन. आणि म्हणून यासाठी आपण पाहणार आहोत की त्याचं दैवत्व जे आहे. काय दैवत्व आहे? पत्र 2 अध्याय आणि त्याचं 9 वचन. कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. कोणाच्या ठाई? ख्रिस्ताच्याच ठाई देवपणाची. ह्याला इंग्रजीमध्ये डेइटी, दैवत्व. आणि दैवत्व जे आहे, दैवत्वाचे जे गुणधर्म आहेत, दैवत्वाचं जे सामर्थ्य आहे, ते सर्व फक्त ख्रिस्तामध्येच आम्हाला पाहायला मिळतं. आणि हे दैवत्व वर्ड बिकेम फ्लेश. योहान 1:1, 2, 3 त्याच्यामध्ये लिहिले. शब्द देही झाला, अदृश्य देव सदृश्य कृतीमध्ये आला. हॅलो, समजून घ्या. अदृश्य देव सदृश्य झाला. हालेलुया. त्याचं दैवत्व जे आहे, दैटी, डेइटी हा शब्द इंग्रजीमध्ये आहे. देवपणाची सर्व जे रूप आहे ते त्याच्यामध्ये लपलेलं होतं आणि ते बिकेम फ्लेश. फ्लेश हा शब्द जो आहे ना, फार नीच्या अवस्थेतला आहे. म्हणून पौल पण म्हणतो आम्ही नीच्या अवस्थेमध्ये आहोत. गॉड आमच्यासाठी झाला तसा चाइल्ड. यू अंडरस्टँड? समजून घ्या की तो आमच्यासाठी नीच्या अवस्थेत झाला. त्याचं दैवत्व, डेइटी जी आहे ती तसेच. म्हणून सन ऑफ गॉड, मॅन ऑफ गॉड, इट्स डिफरंट. आणि येशू ख्रिस्ताला मॅन ऑफ गॉड म्हणजे क्राइस्ट, त्याला अभिषिक्त केलेलं आहे. आता आपण जाणार आहोत जो शब्द जगाच्या स्थापनेपासून वाचूया. सूत्र 8 अध्याय 22 ते 31. परमेश्वराने, कोणी? परमेश्वर. आता बघा, इथे ठिकाणी परमेश्वर हा सुद्धा
यहोवापेक्षा दुसरा शब्द वापरला परमेश्वर. परमेश्वर त्याच्यापेक्षा थोडासा शब्द कमी याच्यामध्ये नीट अभ्यास केला तर परमेश्वराने सृष्टीक्रमाच्या, सृष्टीचा एक क्रम आहे, सृष्टीक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य, प्राचीन कृत्यातील सृष्टीची निर्मिती होण्याच्या आधी, सृष्टीचा जो क्रम आहे त्याच्या आधी मला पैदा केले. ही हिमसेल्फ, म्हणजे त्याला सेल्फ एक्झिस्टन्स असं म्हणते, स्वनिर्मिती, स्वतः त्याने पैदा केले. अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी, कुठे? हॅलो ऐका, पृथ्वीच्या पूर्वी. तुम्ही आणि मी पृथ्वीवर राहतो ना, पृथ्वी फक्त मानवाला दिलेली आहे, पण तो म्हणतो पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. हालेलुया. स्थापना झाली, हे शब्द नीट लक्षात घ्या. याची स्थापना पृथ्वीच्या पूर्वी झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. हालेलुया. काहीच नव्हतं, पण कोण होता त्या काळी? तो ज्ञान होतं. हे ज्ञान दुसरं काही नाही, हा सन ऑफ गॉड बिकेम मॅन ऑफ गॉड. हालेलुया. तो म्हणतो तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, हा जो सृष्टीचा क्रम आहे तो पण त्याने सांगितलेला. पर्वत झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्यावेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते, पृथ्वीचा धुलीसंचय ही निर्माण केली नव्हती. धुलीसंचय सुद्धा नव्हता, आणि मानवाची निर्मिती धुलीपासून झालेली आहे. हालेलुया. धुळीची निर्मिती पण नव्हती, तेव्हा तो आहे. हालेलुया. मोशेच्या आधी तो आहे, अब्रामाच्या आधी तो आहे. म्हणून तो शास्त्री पुरुषांना म्हणतो अब्रामाचा जन्म होण्याच्या आधी मी आहे, आणि हे शास्त्री पुरुषांना समजलं नाही. तो म्हणतो त्याने आकाश स्थापिले तेव्हा मी होते. जेव्हा त्याने जलाशयाची चक्राकार मर्यादा ठरविली, जेव्हा त्याने वरती अंतराळ दृढ केले, जेव्हा जलाशयाचे झरे जोराने वाहू लागले, जलांनी त्याची आज्ञा उल्लंघू नये म्हणून जेव्हा त्याने समुद्राला मर्यादा घालून दिली, जेव्हा त्याने पृथ्वीचे पाये रेखिले, हालेलुया, तेव्हा मी त्याच्यापाशी कुशल कारागीर होते. हालेलुया. या निर्मितीमध्ये त्याचा हात आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा. कुशल कारागीर, स्किल्ड वर्कर आहे तो आमचा. तुमच्या जीवनातले क्लेश, दुःख, कारण तो निर्मितीमध्ये तो होता, तुमच्या आणि माझ्या. त्याला सर्व काही ठाऊक आहे. मी त्याला नित्य आनंददायी होते. कोणाला? देवचं बाप, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा, हे एकच होते. त्याला मी आनंद देणार होते. त्यांची जी फेलोशिप होती इतकी स्ट्रॉंग होती. म्हणून आजही आम्हाला देवाने स्ट्रॉंग असं बनवलं, ऐक्यामध्ये बनवलं, कुटुंबामध्ये बनवलेलं. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. त्याच्या पृथ्वीवर मी हर्ष करी. मनुष्य जातीच्या ठाई मी आनंद पावे. हालेलुया. येशू त्या ठिकाणी होता. मला तुम्हाला ते सांगायचं आहे की आज आम्हाला या येशू ख्रिस्ताला आम्ही न ओळखल्या कारणाने, एक वाचूया म्हणजे तुम्हाला अजून समजेल. योहान पुरुषवर्तमानचा पहिला अध्याय, पहिली 3 वचनं. प्रारंभी, इन द बिगिनिंग, प्रारंभी काहीच नव्हतं, फक्त शब्द होता. प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवाचा होता. तुम्ही उत्पत्ती पण वाचा. इन द बिगिनिंग गॉड. काहीच नव्हतं, फक्त देव होता. तो देव कोण होता? येशू ख्रिस्त. आणि हा येशू ख्रिस्तने आम्हाला त्याच्या देहातलं नाव दिलं, जीसस क्राइस्ट. जीसस क्राइस्ट. आणि शब्दच जे तुम्हाला मी बोलायला लावतो ते शब्द साधे नाहीत. शब्द जे तुम्ही उच्चारता, शब्द जे ते बोलता, ते तुम्हाला डिक्लेअर करायला लावतो वर्ड. आणि वर्ड बिकेम अ फ्लेश. आजही ती पॉवर तुमच्या या देहामध्ये, माझ्या या देहामध्ये ते तसं अस्तित्वात येणार आहे, बिकॉज इट हॅज अ पॉवर. काय म्हटलेलं या ठिकाणी? आणि शब्द हे होता, तोच प्रारंभी देवाचा होता. त्याच्याद्वारे सर्व झाले, आणि झाले असे काहीच नाही त्याच वाचून झाले नाही. म्हणजे सर्व काही त्याच्याद्वारे झालं, त्याच्यासाठी झालं. कलसे येथील मंडळीला पौल लिहिताना म्हणतो हे सर्व त्याच्यासाठी झालेलं आहे.
तुम्ही आणि मी सुद्धा त्याच्यासाठी झालेलो आहोत. बट स्टील आम्ही देवाला म्हणतो, देवा घर दे, देवा दे दे. कशाला पाहिजे तुला? अरे तू त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे. डू यू नो? तू त्याची निर्मिती आहेस. डू यू नो? तू त्याच्या करता निर्माण झालेला आहेस. पण मला नोकरी करायची, मला आमचं करायचं. करू नका असं नाही मला म्हणायचंय. आम्ही देवाला देव तो मर्ज होणं गरजेचं आहे. आणि ते मर्ज न झाल्या कारण त्याची पॉवर आम्हाला समजू शकत नाही. दैवत्व मांसमय झालं. हालेलुया. आणि त्याचे स्वभाव आज आमच्यामध्ये. बट वी आर नॉट बिलिव्हिंग ऑन दॅट. वी आर नॉट प्रोक्लेमिंग ऑन दॅट. तेच आमच्या जवळ आहे. तुम्ही साधे नाही आहात. तुमच्या जवळ ती पॉवर आहे, कारण ते सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. तुमच्यासाठी बिकेम अ चाइल्ड. म्हणून मी तुम्हाला म्हटलेले काय, पहिली गोष्ट, ग्रेट फाउंडेशन ऑफ अवर जॉय. आमच्या आनंदाचा जो फाउंडेशन कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. इब्रिकराच्या पत्रात येतो म्हणतो, आनंदाचा उत्पादकच येशू ख्रिस्त आहे. विश्वासाचा उत्पादकच येशू ख्रिस्त आहे. आणि ज्याने माझ्यासाठी तो चाइल्ड झाला, हेच सर्वात मोठं रहस्य आहे. आणि हे रहस्य मला नाही समजलं. आणि अनेक वर्षानुवर्ष आम्ही रूढी पिढी करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, या रूढी पिढी तुम्हाला नरकात घेऊन जातील, पण ख्रिस्त तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. ही स्वर्गातली जागा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. म्हणून रूढी पिढी करू नका असं म्हणा. त्यातलं मर्म समजून घ्या. तो का तुमच्या आणि माझ्यासाठी चाइल्ड झाला. आज तो चाइल्ड झाला, त्याचं जे दैवत्व आहे, बिकेम अ फ्लेश. फ्लेश हॅज अ पॉवर. इट इज अ स्पिरिट. तुम्ही सुद्धा आत्मा आहात आणि आत्म्यातल्या गोष्टी आत्म्यालाच कळतात. आणि म्हणून आम्हाला जॉय, तो आनंद करायचा. 4 गोष्ट, फ्रॉम द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड, तो जगाच्या निर्मितीच्या आधीचा तो आहे. अँड ही बिकेम अ चाइल्ड फॉर यू अँड मी. सेकंड थिंग, ग्रेट फाउंडेशन ऑफ अवर होप. तो आमच्या आशेचा मोठा फाउंडेशन आहे. तिसरी गोष्ट, फाउंडेशन ऑफ अवर जॉय. आमच्या आनंदाचा उत्पादक तो आहे. अँड द थर्ड थिंग, द फोर्थ थिंग, अ ग्रेटेस्ट ग्रीफ अँड फियर. आणि पहिलं पातक, जेवढ्या पण निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, मोर दॅन 300, त्यातली पहिली कॉमन इमोशन्स आहे फियर. फियर ही जी निगेटिव्ह भावना आहे, पण याला चांगली भावना देवाने केलेली आहे. ही बिकेम अ चाइल्ड. ऑल फिअर हॅज गॉन. म्हणून तो म्हणतो, ते सर्व भयभीत झाले. आणि तो म्हणतो, पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. लुकाच्या पुस्तकामध्ये जो मोठा आनंद, ग्रेट जॉय आणि होप. भिवू नका. देवदूत आले त्याला म्हटले, भिवू नका. वाय? बिकॉज फिअर हॅज गॉन. कसलं फिअर आहे तुम्हाला? नोकरीचं, लग्नाचं, कामाचं, पैशाचं, आरोग्याचं. जर तो तुमच्यामध्ये जन्मलेला आहे, इट इज एव्हरीथिंग. म्हणून मी तुम्हाला सांगतो, चाइल्ड, ही बिकेम अ चाइल्ड. आर यू बिलिव्हिंग ऑन दॅट? इफ यू बिलिव्हिंग, देन रिसीव्ह इट. स्वर्गीय जिवंत देवा, आज पुन्हा एकदा तुझी उपकार स्तुती करतो. आज तुझ्या वचनाने पुन्हा एकदा तुझ्या लोकांना तू आशीर्वाद केला. अद्भुत अशा गोष्टी तू आमच्यासाठी चाइल्ड झालास. सच वंडरफुल थिंग्स लॉर्ड. अद्भुत अशी गोष्ट तू आमच्यासाठी केली प्रभू. आज आमच्या या मानसिकतेची धूळ तू काढली, साफसूफ केली प्रभू. आम्ही समजू शकलो नाही प्रभू, आम्हाला क्षमा कर. अनेक वर्षानुवर्ष आम्ही ख्रिसमस करतो, आम्ही सर्व करतो, परंतु तू का चाइल्ड झाला हेच आम्हाला समजलेलं नाही प्रभू. आज ही तुझी कृपा आमच्यावरती झाली. तुला धन्यवाद देतो तुझ्या ते बाबा. अद्भुत अशा तुझ्या वचनाबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. तुला धन्यवाद देतो. आज या प्रत्येक व्यक्तीला ओखा मांडे शारा बांधोस्तू कोलूरू बांधे रिका शाना बांधोस्तू कोलूरू बांधाला रियंदे रिका बाराबा दोस्तो कोरू बांधाला रियंदे शारा बांधो. ओ रिबंद. ऑल फियर्स, ऑल नेगेटिव्हिटी हॅज गॉन राईट नाउ. ओखा मांडे शारा बांधोस्तू कोरू बांधा. सर्व जे नैराश्यामध्ये आहेत, त्या सर्व नैराश्याला आय प्रोक्लेम, गेट आउट इन द नेम ऑफ जीसस राईट नाउ. Rebuke in their body because Christ has born in their body right now. Hallelujah. मारे शकातोस तो करू बांधाला रे. ऑल सर्व नकार, नैराश्य, सर्व नकारात्मक गोष्टी गेलेल्या आहेत,
कारण ख्रिस्ताचा जन्म त्यांच्यामध्ये झालेला आहे. आणि हे पॉवर आय इम्पार्ट ईच अँड एव्हरी ऑनलाईन हु इज वॉचिंग मी. ओखा राबांदोस्तो रिमांदा शाला राबांदोस्तो कोरबांदा. धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आज या प्रत्येकाला तुझं आरोग्य, तुझं सामर्थ्य मी प्रोक्लेम करत या सर्व प्रार्थना विनंती येशूच्या नावात तुला सादर केल्या म्हणून ऐकते. आमेन.